मालेगावकर हो, नमस्कार. आज पुन्हा एकदा किल्ल्याचा प्रश्न घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे. मला आपण बहुतांशी ओळखतात एक सरकारी वकील, पण गेल्या कित्येक दिवसांपासून एक गोष्ट मला सातत्याने जाणवते. मालेगावची आन बान आणि शान असलेला, मालेगावच्या विकासाचा ज्याच्यात प्रचंड असा पोटेन्शियल ज्याच्यात भरलेला असा मालेगावचा भुईकोट किल्ला आज अतिक्रमणानं पीडित झालेला आहे. आपण अतिक्रमण आणि आक्रमण यांना सारखंच मानलेलं आहे. राम मंदिराची आपण पुनर्स्थापना केली, पण नुसतं राम मंदिराची पुनर्स्थापना करून चालणार नाही. आपल्याला रामराज्य आणावं लागेल आणि हे रामराज्य असेल कायद्याचं राज्य. आपल्या मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावर जे मराठा साम्राज्याचं प्रतीक आहे, ज्याची तुलना लाल किल्ल्याशी किंवा आग्र्याच्या किल्ल्याशी होऊ शकते, अशा भुईकोटावरती आज साधारणतः 367 पेक्षा जास्त निवासी अतिक्रमण, 4 धार्मिक स्थळ, 12 वाणिज्य असे अतिक्रमण झालेले. किल्ला चारही बाजूने घेरला गेलेला आहे. किल्ल्याची भुईकोटच्या भिंती तोडल्या गेलेल्या आहेत. किल्ल्याचे खंदक बुजवले गेलेले आहेत आणि हे सगळं एक विशिष्ट वर्गाकडनं सातत्याने होत आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो होतो की आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल तर कायद्याचं राज्य आणावं लागणार आहे आणि कायद्याचं राज्य आणताना आपल्याला ह्या किल्ल्यावरचं अतिक्रमण दूर करावं लागणार आहे. कोणाचीही दांडगाई आम्ही चालून घेणार नाही, याचा अतिशय खंबीर असा संदेश आपल्याला आपल्या कृतीतून द्यावा लागणार आहे. आज उणीव आहे ती याची की मालेगावातला न्यायप्रिय नागरिक एकत्र यायला तयार नाही. मला काय त्याचा अशी भूमिका सातत्यानं घेतली गेलेली आहे. 1990 पर्यंत जे काकानी शाळेत जात होते त्यांना ह्या किल्ल्याची अवस्था माहिती असेल. 1990ची अवस्था आणि आजच्या 2025च्या अवस्थेला जर आपण तुलना केली तर लक्षात येईल की किल्ला दिवसेंदिवस रसातळाला गेलेला आहे. किल्ल्याचे हाल केले गेलेले आणि हे निखळ तुम्ही आम्ही शांततेत पाहत राहिलो. म्हणून आता गरज आहे आपल्याला एकवटण्याची. आता गरज आहे सरकारवरती दबाव बनवण्याची. मग समोरून कोणीही असो, दबाव आणून त्याचं अतिक्रमण मोडून काढायची, अतिक्रमण धारकांना तिथून दूर करायची आता गरज आलेली. मित्र, मला वाटतं आपण सगळे एकत्र येऊ, मालेगावचा किल्ला मुक्त करू. मालेगावच्या मुक्त होणाऱ्या किल्ल्यात मालेगावच्या आर्थिक विकासाची ताकद आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील. दिल्ली हटच्या धर्तीवरती आपल्याला मालेगाव हट इथे निर्माण करता येईल. मालेगावातील कलाकुसर, मालेगावातील कपडे, मालेगावातील व्यंजने यांचे सगळ्यांचे प्रदर्शन तिथं मांडून आपल्याला मालेगावच्या विकासाचं एक नवीन दार उघडता येईल. चला मित्रांनो, एकत्र येऊया, मालेगावच्या किल्ल्याचं अतिक्रमण दूर करू. अतिक्रमण दूर करण्यासाठी शासनावर दबाव आणू. वेळ प्रसंगी प्रखर असा लढा उभारू. जय हिंद, जय महाराष्ट्र.